काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज तुमच्या परंडा शहरात आलेली आहे। या यात्रेच्या निमित्तानं आमच्या नेत्या आणि खऱ्या अर्थानं केवळ मुलगाच हा वारस होऊ शकत नाही, मुलगी सुद्धा वंशाचा दिवा होऊ शकते, हे या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला संसदेमध्ये लक्षवेधी, संसदेमध्ये प्रश्न, जनतेच्या हिताचे प्रश्न मांडून ज्यांनी महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एक चुलूक दाखवून दिली अशा महासंसद रत्न सुप्रियाताई सुळे या आज उपस्थित आहेत। ताई मुद्दे मांडायचे राहतात, त्यामुळे मी सगळ्या अतिथींचं किंवा सगळ्या मान्यवरांचं नाव घेऊ शकत नाही, परंतु इथं राहुल भैया मोठे आणि वैशालीताईंच्या नेतृत्वाखाली हा शिवस्वराज्य यात्रेचा मेळावा आयोजित केलेला आहे। मला माहिती आहे वैशालीताईंनी यशस्विनी सामाजिक अभियानाच्या माध्यमातून असेल किंवा बचत गटाच्या माध्यमातून असेल, या संपूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय उत्कृष्ट असं महिलांचा बचत गटाची बांधणी केलेली आहे आणि महिलांना फिरता निधी देणं असू दे, महिलांना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये देशात पहिल्यांदा 4% व्याजदराने महिलांचा बचत आणि त्यामुळे आमच्या महाराष्ट्रात प्रचार महिलांनी गटबांधणी करून केला। तशाच प्रकारे वार्ड वाईज वैशालीताईच्या नेतृत्वाखाली या भूम परंडा वाशी मतदारसंघामध्ये आमच्या महिला प्रचार करतील याची मला खात्री आहे। मी एक आता येताना एक लाईन वाचली, दादाचा विषय लय हार्ड आहे, दादाचा विषय लय हार्ड आहे, दादाला गावात नाही, महाराष्ट्रात नाही, देशात मान होता, पण कमळीने केली लय घाण है, कमळीने केली लय घाण है। अशा प्रकारची अवस्था आज आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते। मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, एका गावात एक फुल 2 हाप गेले होते, एका गावात एक फुल 2 हाप गेले आणि तिथं आमच्या वयस्कर बाई जरा गुडघ्यावर पडल्या आणि मग एक फुल 2 हापला वाटलं आता आपल्याला सुप्रियाताई सावत्र बहीण करून टाकली आपण, आता आपल्याला ह्या सगळ्या सख्या बहिणी करावा लागतील तरच आपल्याला मताची जी कडकी आलेली आहे त्यात आपल्याला कुठेतरी मतदान मिळेल। म्हणून मग ह्यांनी काय केलं, त्या बाईला धरलं आणि उचललं त्या बाईंना आणि म्हणले, बाई आता तुम्ही गुडघ्यावर पडला होतात, आम्ही तुम्हाला उचललं बर का, आणि आता तुम्हालाच आम्हालाच मतदान करावं लागेल। त्या बाईंनी काय उत्तर दिलं माहितीये का, सुप्रियाताई बायका लय हुशार असतात, यांना नेत्या लोकांना वाटतंय की बायका आता कुठं लाडकीन बिडकी झाली की आम्हालाच मतदान करतात। त्या ताईंनी काय उत्तर दिलंय ते सगळ्या तायांनी ऐका। त्या ताईंनी उत्तर दिलं, ओय बाबा मी गुडघ्यावर पडले, डोक्यावर नाही पडले। त्यामुळे मला वाटतं जरी तुम्ही काही लाडकी आणली काही आणलं तरी या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं महिलांची क्रांती कुणी केली, या महाराष्ट्रात पहिल्यांदा महिलांना वारसा हक्काप्रमाणे भावा इतकी प्रॉपर्टी कोणी दिली, या महाराष्ट्रात पहिल्यांदा महिला धोरण कोणी जाहीर केलं, या महाराष्ट्रात आता जे आदितीताई फिरतायत ना की मी महिला आणि बाल विकास मंत्री आहे, आदरणीय कोले साहेब यांचं आगमन झालेलं आहे। मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। हेलो, जय भवानी, जय भवानी। तुमचं आमचं नातं काय, तुमचं आमचं नातं काय। या ठिकाणी संसदरत्न खासदार स्टार प्रचारक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक खासदार सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे।
कृपया टाळ्याच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करावं. कृपया सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये अमोलजी कोल्हे साहेबांचं स्वागत करावं. कृपया सर्वांनी शांततेचं बसून घ्या. आहे त्या ठिकाणी बसून घ्या. सर्वांना विनंती आहे. आता ऐका, कोल्हे साहेबांचं स्वागत आपण केलंय. आता मला थोडा कमी वेळ मिळतो कारण मी साधारण कार्य करतेय, त्यामुळे ऐका तुम्ही. आता या महाराष्ट्रात पहिल्यांदी महिला धोरण कोणी आणलं सांगा बरं? या महाराष्ट्रात पहिल्यांदी राज्य महिला आयोग कोणी आणला? या महाराष्ट्रात पहिल्यांदा 7 बाऱ्यावर पती बरोबर आमच्या पत्नीचं नाव लागलं पाहिजे हा निर्णय कोणी घेतला? या महाराष्ट्रात पहिल्यांदा पीटीआरला आमच्या आया बहिणीची नावं लागली पाहिजे हा निर्णय कुणी घेतला? या महाराष्ट्रात 7 बाऱ्यावर पीटीआरवर घराच्या पाठीवर हे सुद्धा पती बरोबर पत्नीचं नाव लागलं पाहिजे. अशा प्रकारची शाश्वत क्रांती आणि शाश्वत विकास जर कुणी या महाराष्ट्रात केला असेल तर तो आदरणीय पवार साहेबांनी केलाय. आणि 2-4 महिन्यापूर्वी उगाचच चाललं होतं या महिला आणि बालकल्याण खात्याचं, आम्ही पती बरोबर पत्नीचं नाव लावणार, आम्ही मुलाच्या नावापुढे वडिलाच्या नावाबरोबर आईचं नाव लावणार. आओ, ज्यावेळी तुम्ही विद्यार्थी होतात ना त्यावेळी आमच्या पवार साहेबांनी यात PhD केली आहे. आणि फक्त लाडक्या बहिणी म्हणून नाही, आज महाराष्ट्रामध्ये हे तिघही महाराष्ट्रात फिरतायत देण्याचा प्रयत्न करतायत. सुप्रियाताई, आपण जर मायन्यूटली पाहिलं तर सगळ्या हातात बांधलेल्या राख्या ह्या सारख्याच दिसतील तुम्हाला. म्हणजे हा इव्हेंट प्रोग्राम आहे, राख्या बांधणीचा इव्हेंट प्रोग्राम आहे आणि तो तुम्ही ओळखला पाहिजे. 1,500 रुपये देता आणि सगळे फंड बंद करता. आजच मी टीव्हीवर ऐकलं, जिल्हा नियोजन समितीचा फंड ब्लॉक, आमदाराचे फंड ब्लॉक, विधान परिषदेच्या आमदाराचे फंड ब्लॉक. अहो, असं नाही आमच्या बहिणीला आवडत. मला सांगा बरं तुम्ही, सुप्रियाताईने अजितदादावर किती प्रेम केलं का नाही सांगा बरं? कुणाला कबूल आहे सांगा बरं? अहो, बहिणीला फक्त प्रेम असं वाटतंय. आता राखी पौर्णिमा सोमवारी, ताई लक्ष द्या इकडं. राखी पौर्णिमा सोमवारी. मला एक सांगा बरं तुम्ही, माझं काय लय लांबचं माहेर नाही ताई, कळम माहेर आहे माझं, काय लय लांबचं नाही. समजा तुम्ही तुमच्या माहेराला भावाला राखी बांधायला गेला, समजा तुम्ही गेलात, मग तुम्ही विचार करता का मला 1,500 रुपये टाकल का नाही बाई, मला 3,000 रुपये टाकल का नाही बाई, मग मी कशी राखी घेऊन जाऊ? हलकी घेऊन जाऊ का भारी घेऊन जाऊ का 2 रुपयाचीच देऊ? मला 1,500 रुपये देणार आहे, मला 3,000. असं होतं का हो ताई? असं होतं का हो? नाही होत असं. त्यामुळे तुम्ही यांचं गणित ओळखा. ही सावत्र बहीण सख्खी लोकसभेनंतर का झाली हे तुम्ही ओळखा. आणि या मराठवाड्याला 40,000 कोटीचं पॅकेज, अमृत महोत्सव ज्यावेळी मराठवाडा दिनाचा होता त्यावेळी या शिंदे सरकारने जाहीर केलं होतं. आणि ताई, आदरणीय ताई, त्यात मराठवाड्याला 300 कोटीचं महिलांसाठी पॅकेज दिलं होतं. मला सांगा बरं, तुम्ही बचत गटाचे काम करता असाल, 300 कोटी मध्ये काय तुम्हाला 1 रुपया आला का हो? आला का 1 रुपया? त्यामुळे हे पुतना मावशीचं प्रेम आहे हे ओळखा. शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील, बेरोजगार असतील, या सगळ्यांनी येत्या विधानसभेत आदरणीय पवार साहेबाच्या आणि आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय कोल्हे साहेब असतील, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते मंडळी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे त्यांना साथ द्या. आणि पवार साहेबांना पुन्हा एकदा, महाराष्ट्राला पवार साहेबाशिवाय पर्याय नाही. कालच पवार साहेबांनी जाहीर केलं, मराठा आरक्षणामध्ये माझी सामंजस्याची भूमिका असेल. निश्चितपणे येणाऱ्या काळात आमच्या ताई संसदेमध्ये नेहमी बोलत असतात, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या सगळ्यांना आरक्षण देतील. आणि ताई, मला एक आपल्याला विनंती करायची, अनेक महिलांचे प्रश्न आहेत, मला वाटतं वैशाली ताईला माहिती असतील, सासऱ्याची सुनाला सासऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळत नाही ताई, त्याच्यावर आपल्या सरकारने येणाऱ्या काळात काहीतरी केलं पाहिजे. तो खरा शाश्वत विकास आहे. ज्या पद्धतीनं पवार साहेबांनी महिलांचा विकास केला
तो विकासाचा रथ, शाश्वत विकासाचा रथ जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर असे जसे तुम्ही विधवांना विधवा म्हणायचं नाही, अशा मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातली एक ग्रामपंचायत आहे, तिथं आपण ताई तुम्ही चांगला निर्णय घेतला, असे निर्णय तुम्ही घ्या. अहो 1,500 काहीच होत नाही हो, आमचा मोबाईलचा रिचार्ज होत नाही. ताई मी आपल्याला विनंती करते की ज्यावेळी आपलं सरकार येईल त्यावेळी लाडकी बहीण योजनेला तुम्ही 3,000 रुपये 5,000 रुपये महिना द्या, तरच आमच्या महिला भगिनींचा विकास होईल. एवढंच मी सांगते. मला चिठ्ठी आली आहे, येत्या काळामध्ये आपण ताईच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी मार्गदर्शन करूया आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला ताईंनी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी ताईंचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. मी एक घोषणा देते तेवढी द्या आणि मी खाली बसते. मताची आली कडकी मने बहीण माझी लाडकी, मताची आली कडकी मने बहीण माझी लाडकी, मताची आली कडकी मने बहीण माझी लाडकी. जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर मी आजूबाजूला असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, कृपया आपण बसून घ्या. कृपया बसून द्या. पत्रकाराला संधी द्या, पत्रकाराला येऊ द्या, पत्रकाराला जागा द्या. आणि जे आजूबाजूला उभे असतील त्यांना विनंती, पुन्हा एकदा विनंती करतो, कृपया आपण बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण महापुरुषांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करायचं आहे. सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, सन्माननीय महबूबाई, सन्माननीय गोरे साहेब, सन्माननीय पंडितजी कांबळे साहेब, सन्माननीय राहुलभैया मोठे साहेब, सर्वच व्यासपीठावर मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रतिमेचं, महापुरुषाच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे. आणि कार्यकर्त्याला मी विनंती करतो की आपण पत्रकारांना या ठिकाणी संधी द्यावी. पत्रकाराला संधी द्या, थोडं बाजूला सारखा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुलेंचा. सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलेलं आहे. मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर मी एक घोषणा देतोय, त्या घोषणेनंतर आपण जोरदार या ठिकाणी प्रतिसाद द्यायचा आहे. कहो दिल से, आवाज येत नाही. कहो दिल से, कहो दिल से. यानंतर मी सन्माननीय यशस्वी अभियानच्या प्रदेश समन्वयक, आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या, महिला आघाडीच्या मराठवाडा विभागीय अध्यक्ष सन्माननीय वैशालताई मोठे यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. आज शिवस्वराज्य यात्रेसाठी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, धुना भाकरीचे हात पटकन, धुना भाकरीचे हात पटकन. चिमुकली शाळेला निघालेली आहे. चिमुकली आता चिमुकली नाही राहिली, ती चंद्रावर चाललेली आहे. मनामध्ये फुलली शाळा, ओठावरती गाणं आहे. त्रिवार वंदन तुला सावित्री आई, तुझ्या कर्तृत्वाचा हा सन्मान आहे, तुझ्या कर्तृत्वाचा हा सन्मान आहे. ज्या सावित्रीबाई फुलेंमुळं आज आम्ही घराबाहेर पडलो, त्या सावित्री आईंना मी या ठिकाणी नमन करते. 2 छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब, माझ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला आणि बाईच्या केसाला हात लागू नये असं सर्वांना शिकवण देणारे छत्रपती शिवराय, एका हातात भिक्षेचं वाडगं आणि दुसऱ्या हातात खराटा घेऊन या ठिकाणी ग्राम स्वच्छता करणारे राष्ट्रसंत या गाडगे बाबा, या सर्वांना मी या ठिकाणी वंदन करते. आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना घटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मतदानाचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज ही शिवस्वराज्य यात्रा आपल्या महाराष्ट्राच्या सुरू झाली आणि आपल्या परांडा तालुक्यामध्ये आलेली आहे. खरं तर मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करणार आहे की ही यात्रा कशासाठी आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. ही यात्रा ज्या महायुती सरकारने आपल्या पुढे जे काळे कारनामे केलेले आहेत ते तुमच्या समोर मांडण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी आहे. आपला महाराष्ट्र
या अगोदर कसा होता आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण सर्वजण अभिमानाने गाणं म्हणतो, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिवा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. आणि हाच महाराष्ट्र या ठिकाणी परत एकदा घडवण्यासाठी माझ्या माता भगिनींनी आणि सर्वांनी या ठिकाणी कंबर कसली पाहिजे, पदर खोचून कामाला लागलं पाहिजे. आपण सुप्रियाताईंचा आदर्श या ठिकाणी घेतला पाहिजे. सुप्रियाताई ज्या पद्धतीनं या ठिकाणी महाराष्ट्रभर काम करतात, आपण सर्वांनी त्या पद्धतीनं काम करून आदरणीय आपल्या पवार साहेबांना साथ दिली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही शिवस्वराज्य यात्रा संपन्न होईल असं मला या ठिकाणी वाटतं. महायुतीच्या काळामध्ये आपल्या महिलांवरती अत्याचार झाले. हेमाताईने त्यांच्या भाषणामध्ये आता सांगितलं की काय पद्धतीनं आपण या ठिकाणी महिला असू किंवा युवती असू, आपण कुठल्या समस्येला सामोरं जातो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु मी जे बचत गटाचं काम मागच्या 2008 सालापासून सुप्रियाताईंनी यशस्विनी सामाजिक अभियानची स्थापना केली, तेव्हापासून मी हे बचत गटाचं काम महाराष्ट्रभर करते, आपल्या मतदारसंघामध्ये करत आहे. ताईंना माहिती असेल, ताईंना कल्पनाही असेल, ताई आपण मतदारसंघामध्ये बचत गट ही संकल्पना सुद्धा कुणाला माहिती नव्हती. त्यावेळेस प्रत्येकाच्या तळागाळातील महिलांपर्यंत शेणामातीत राबणाऱ्या माझ्या मातेला या ठिकाणी सन्मान कसा मिळेल हे सुप्रियाताईंचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आम्ही बचत गटाच्या या ठिकाणी स्थापना करायला सुरुवात केली. सुरुवातीला गावामध्ये गेल्यावर महिला बाहेर येत नव्हत्या, परंतु त्या महिला बाहेर पडायला लागल्या आणि 35,000 महिला या ठिकाणी, मी अभिमानाने सांगेल तुम्हाला, 35,000 महिला ह्या यशस्विनी सामाजिक अभियानला जोडल्या आणि ह्या महिलांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बचत गटाचं काम चालू केलं. सुप्रियाताईंच्या आदेशानुसार शिक्षण असेल, आरोग्य असेल, आर्थिक स्वावलंबन असेल, ही त्रिसूत्री घेऊन आम्ही या तालुक्यामध्ये हे काम केलं. हे काम करत असताना ज्यावेळेस महिलांना कळालं की आपला 1 रुपया सुद्धा आपल्या संसारासाठी कसा उपयोगी पडतो, त्यावेळेस माझी माता भगिनी या ठिकाणी बाहेर पडली आणि काम करायला लागली. आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो की बिग बाजार सारखे या ठिकाणी प्रदर्शन असतील किंवा भीमताडी सारखी यात्रा असतील, या ठिकाणी बाजारपेठ आपल्या बचत गटाच्या मालाला या ठिकाणी मिळाली. ताई अजून एक या ठिकाणी गोष्ट सांगते की आपला खवा, आपल्या भागामध्ये खवा पेढ्याचं उत्पादन जास्त होतं. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपला खवा पेढा या ठिकाणी जातो, ते सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून हा खवा आणि पेढा सर्व आपल्या मतदारसंघातील माता भगिनींनी बाहेर पाठवण्याचं काम आपण आपल्या मार्फत, यशस्विनी सामाजिक अभियान मार्फत प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी या ठिकाणी हा खवा आणि पेढा जातो. त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे की आपण जे काम बचत गटाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही सगळेजण बघता आहात की मागच्या 5 वर्षामध्ये जी आश्वासनं दिली बचत गटांना, ती आश्वासनं फक्त कागदावर होती. मला आठवतंय, ईट हे गिरवली जवळचं गाव आहे, त्या ठिकाणी 50 शिलाई मशीन आपल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या आणि ह्या शिलाई मशीन फक्त प्रलोभन दाखवण्यासाठी आणून ठेवल्या होत्या की हे शिलाई मशीन प्रत्येक बचत गटातल्या महिलांना दिली जाणार आहे. परंतु ज्या वेळेस प्रचार संपला आणि त्या ठिकाणी आमदार साहेब निवडून आले, त्यानंतर त्या मशिनी गायब झाल्या आणि बचत गटाकडे त्यांनी डुंकूनही बघितलं नाही. त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे की आपल्या महिलांना किंवा आपल्याला उपलब्ध असणारा आमदार आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचा आहे का कधीतरी उगवणारं नेतृत्व आपल्याला निवडून द्यायचं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आणखी एक आपल्याला सांगू इच्छिते की लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सरकारने राबवलेली आहे. मराठी चित्रपटातलं एक छान गाणं आहे, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची रे वेडी माया. मला असं वाटतं की सर्व बहिणी वेड्या असाव्या पण भाऊ फक्त शहाणा असावा, कारण त्या भावाने ह्या बहिणींना
चांगल्या पद्धतीनं संरक्षण द्यावं, तिचा संसार चांगला कसा चालेल या ठिकाणी बघावं. परंतु मला असं वाटतं की सत्तेत बसलेल्या आमच्या शहाण्या भावाने 1500 रुपये आमच्या महिलांना दिले आणि 1500 रुपयेमध्ये सिलेंडर भर, मीठ आण, साखर आण, चहा पावडर आण, किराणा भर, मुलाचं शिक्षण कर, ह्या सगळ्या गोष्टी 1500 रुपयेमध्ये करायच्या असं शहाण्या भावांनी आमच्या वेड्या बहिणींना सांगितलं. आणि आमच्या वेड्या बहिणींना मला असं वाटतं की आपल्यालाही सांगायची वेळ आहे. खरंच ही बहीण आता मायेनं जरी वेडी असली तरी मनाने खूप खमकी झालेली आहे सुप्रियाताई सारखी. हे आपण येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी भावांना या ठिकाणी दाखवून देण्याची गरज आहे. 1500 रुपयात काय होतं हे आपल्याला माहिती. आता रिचार्ज सुद्धा 450 रुपयाला झालेला आहे मोबाईलचा. त्यामुळे 1500 रुपयामध्ये आपलं काही होणार नाही. त्यामुळे ही लाडकी बहीण योजना जी आहे, ही लाडकी बहीण योजना खरं तर मागच्या 5 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये जर चालू केली असती तर मी म्हटलं असतं खरंच आमच्या महिला भगिनींचा सन्मान ठेवून तुम्ही ही योजना या ठिकाणी चालू केलेली आहे. परंतु इलेक्शन आलं, लोकसभा झाली, लोकसभेमध्ये जो पराभव त्या ठिकाणी दिसला, लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं पराभव दिसला त्यानुसार ही लाडकी बहीण योजना या ठिकाणी काढलेली आहे, लाडका भाऊ योजना या ठिकाणी काढलेली आहे. माझ्या भूमपरंडा वाशीतील जमलेल्या सर्व बंधू भगिनींना मी एकच विनंती करणार आहे की फक्त राखी पौर्णिमा आणि दिवाळीसाठी येणारा भाऊ आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचा आहे का 24 तास तुमचा पाठीराखा असणारा तुमचा भाऊ या ठिकाणी निवडून द्यायचा आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ताई, आमच्या मतदारसंघाची अवस्था अशी आहे की सणासुदीला हळदी कुंकू कुणीही लावतं. महिला भगिनींनो, सणासुदीला हळदी कुंकू कुणीही लावतं. रोज घरात येणाऱ्या महिलेला हळदी कुंकू लावायला त्या घरातली महिला त्या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे. परंतु आम्हाला हळदी कुंकू लावायला या ठिकाणी महिलाच नाही अशी परिस्थिती आमच्या मतदारसंघाची आहे. त्यामुळे मला सर्वांना विनंती करायची की येणाऱ्या काळामध्ये आपण भैयांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहाल एवढीच अपेक्षा मी एक बहीण म्हणून. परवा सोमवारी राखी पौर्णिमा आहे. एक बहीण म्हणून मी तुमच्याकडं या ठिकाणी ओवाळणी मागणार आहे सर्व भावांकडं. जर तुम्ही भैयांच्या पाठीमागं उभं राहिलात तर मी समजेल की तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने भैया त्या ठिकाणी निवडून येतील आणि तुम्ही खऱ्या अर्थाने मतांनी माझी झोळी भराल एवढी अपेक्षा तुमच्या सर्वांकडनं व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. मी या ठिकाणी संसद रत्न खासदार सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की ताई, भूमपरंडा वाशी मतदारसंघामधील महिलांना बचत कशी करायची आणि बचत गट कसे निर्माण करायचे हे आमच्या मतदारसंघातल्या लाडक्या बहिणींना ताईंनी 2009 पूर्वी 4 पूर्वी सांगितलेलं आहे. 2004 पूर्वी. त्याच्यामुळं या मतदारसंघातल्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद निश्चितच राहुलबाई याच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आहे. या ठिकाणी राखीताई देशमुख यांना नियुक्तीपत्र या ठिकाणी महिला आघाडीच्या सरचिटपदी देण्यात येत आहे. निवड झाली त्यांची. राखीताई देशमुख. प्रशाला धेंडे या ठिकाणी आलेत का? प्रशाला धेंडे. या ठिकाणी संबंध महाराष्ट्राभर एक युवकांची फळी निर्माण करण्याची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी ज्यांच्यावर सोपवली. खरं तर आपल्या स्वतःच्या कर्तबगारीवर संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ज्यांनी केलं, आर्याला कार्य म्हणण्याची पद्धत या ठिकाणी आमच्या महबूबा यांनी संबंध महाराष्ट्राला दाखवून दिली. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तरुणांचं संघटन करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने करत असणारे आपले सर्वांचे लाडके नेते महबूबाई शेख यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं शिवस्वराज्य हे 2024च्या विधानसभेच्या नंतर महाराष्ट्रात आणायचं, यासाठी
9 तारखेला क्रांतिदिनी शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात शिवजन्मभूमीतून त्या ठिकाणी करण्यात आली आणि आज या शिवस्वराज्य यात्रेच्या भूमपरांडा वाशी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसद महारत्न आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरापर्यंत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून पोहोचवला, ते संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि या विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आणि आपल्या सगळ्याच्या मनात असलेले कहो दिल से राहुल भैया फिर से असे राहुल भैया आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिलेचा हात असतो, तसं त्यांना सावलीसारख्या साथ देणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मराठवाड्याच्या अध्यक्षा वैशालीताई मोटे, ज्येष्ठ नेते आणि बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आदरणीय जीवनराव गोरे साहेब, विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, सामाजिक न्यायचे प्रदेशाध्यक्ष पंडितराव कांबळे, प्रताप भैया पाटील आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, आमच्या हेमाताई पिंपळे आणि सर्वच उपस्थित मान्यवर. खरं तर मगाशी आम्ही करमाळ्याहून निघलो, काय भूमपरांडा वाशीवाल्यांनो, काय तुम्हाला 2019 ला अवदसा आठवली? अरे काय कलाकार तुम्ही निवडून दिला, ज्याला खेकड्याने धरण फोडलं हे अभिमानाने सांगतोय. असा माणूस आपल्या मतदारसंघात आपण निवडून दिला, तुम्हाला साष्टांग दंडवत करायचीच पाळी आहे. अहो बाहेरचं पार्सल आता नीटनीटकं विधानसभेला बाहेर पाठवायचंय. सोलापूरचं पार्सल आता पॅक करा. लोकसभेला 81,000ची लीड आहे, पण विधानसभेला 1 लाख पेक्षा जास्त मतांनी पार्सल असं परत पाठवायचं की त्यानं परत यायचं नावच नाही घेतलं पाहिजे. बाहेरून गुंड काय आणतोय, दादागिरी काय करतोय, पोलीसवाल्यांना हाताशी धरून गुन्हे काय दाखल करून घेतोय खोटे. पण पोलीसवाल्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, वातावरण बदललंय. 2024च्या नंतर सरकार आमचंय, आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही. पण आमच्या जर कार्यकर्त्याच्या कोण विनाकारण चुकीच्या मार्गाने नादाला लागला तर 3 महिन्याच्या नंतर त्याचे सगळे नाद पुरे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सत्तेची एवढी मस्ती, एवढा अहंकार, हे चांगलं नाही, हे वागणं बरं नवं. सगळ्या पोलीस स्टेशनला एपीआय का बसवलेत? तुमच्या मनासारखं वागायचे म्हणून. पण पोलीसवाल्यांनो, सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलं नाही. राहुल भैया आमचे साधे भोळेत, पण तुम्ही असं समजू नका राहुल भैया भोळा आहे, तसा शंकरही भोळा आहे, पण त्याला देखील 3रा डोळा आहे. तुम्ही 3रा डोळा उघडायची वेळ आणू नका. आम्ही पवार साहेबाच्या विचाराची लोक आहेत.
पवार इज पॉवर. यस, हे लक्षात ठेवा, पवार इज पॉवर. म्हणून आम्हाला जास्त काय खोलात शिरायला लावू नका. आमच्या लोकांना त्रास दिला आणि आम्ही खोलात शिरलो तर अवघड होत असते. पण आपल्याला भेदची गरज नाही. पैशाचा पाऊस पडला. खरं तर अमोलदादा या मतदारसंघानं ऐतिहासिक लीड दिली. 81,000ची लीड मंत्र्याच्या विधानसभा मतदारसंघात राहुल भैया आणि महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी 72 सगळ्या कार्यकर्त्यांनी दिली. राहुल भैया, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. वैशालीताईचं तुमचं खरं तर 2019लाच तुम्ही लई चूक केली हो. पवार साहेबांनी भूमच्या सभेत सांगितलं होतं, तुम्ही राहुल भैयाला आमदार करा, मी नामदार करतो म्हणले होते का नाही पवार साहेब? पण तुम्ही चान्स चुकविला का हो? आता आल्यावर वकिली पवार साहेबांकडे आम्ही करू, पण तशी करायची गरज नाही. राहुल भैया पवार साहेबाच्या मनात आहेत. पण राहुल भैयाचं कौतुक याच्यासाठी आहे की 2019ला नातेवाईकांनी सोडलं, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत गेले, त्यांना बोलवलं, पण त्यांनी आदरणीय पवार साहेबाची साथ सोडली नाही. आणि ह्या वेळेला देखील अजितदादांनी सोडलं. सगळ्या मराठवाड्याला वाटत होतं राहुल भैया पहिल्या गाडीत जातील. पण राहुल भैया, मी तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही वाईट काळात आदरणीय पवार साहेबाला साथ द्यायची भूमिका घेतली. आणि ही गोष्ट आमच्यासारखे पवार साहेबांवर प्रेम करणारे असंख्य लाखो कार्यकर्ते हे मराठवाड्यातले कधी विसरणार नाहीत. मित्रांनो, आज राजकारणात काय चाललंय आपण बघतोय. वैशालीताई, तुम्ही बचत गट केले, खव्याला भाव मिळवून द्यायला बचत गटाकडून खवा केला, काय काय केलं तुम्ही आता सांगितलं. पण त्याच बचत गटानं 2019ला घात केलाय. दादा शिदा मिळाला आणि लोक त्यावेळेला भुलली. पण तुमच्या चूक लवकर लक्षात आली. हे बाबाला निवडून दिलं आणि हे गायब ते अनिल कपूरच्या मिस्टर इंडिया सारखा निवडून आल्यावर बाबा जे गायब झाला ती परत काही येत नाही. पण याला कायमस्वरूपीचं आपल्याला गायब करायचंय. आज काय चाललंय, आता अजितदादाचं एक स्टेटमेंट वाचलं मी की माझी चूक झाली आणि मी सुप्रियाताईच्या विरोधात, माझ्या लाडक्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलं. माझी इच्छा नव्हती, पण मला पार्लमेंटरी बोर्डानं सांगितलं. अहो दादा, तुम्हाला कोणत्या पार्लमेंटरी बोर्डानं सांगितलं? कुणी तुमच्यावर दबाव आणला की तुम्ही सख्या बहिणीच्या पेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या बहिणीवर च्या विरोधात तुम्ही षडयंत्र केले, त्यांच्या विरोधात तुम्ही बोलला. महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचंय, पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या या महाराष्ट्रातल्या लाखो कार्यकर्त्याला जाणून घ्यायचंय की तुम्ही सुप्रियाताईच्या विरोधात सुनेत्रा वहिनींना उभा करा हे तुम्हाला कुणी सांगितलं? कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही उभा केलं? याचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे. तुम्ही कुणाच्या सांगण्यावर पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली? तुम्ही कुणाच्या सांगण्यावर पवार साहेबांचा पक्ष चोरला? याचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे. अहो दादा, तुम्हाला पवार साहेबांनी सगळी सत्ता दिली, ती सत्ता देऊन तुम्ही सुप्रियाताईला एकटेला सोडलं आणि तुम्हाला वाटलं की ही बहीण एकटी पडेल. पण दादा, तुम्ही सुप्रियाताईला सोडलं, पण पवार साहेबांच्या विचारावर काम करणारे लाखो विचाराचे भाऊ हे सुप्रियाताईच्या पाठीशी उभा राहिले. सगळे 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 आगे बढ़लेत, सगळे आगे बढ़लेत. आता फक्त राहुल भैयाला आगे बढ़वा, बाकी सगळे आगे. पण नेमकं अरे हो तुझ्या भावना पोहोचले. आता सगळे आगे बढ़णार आहेत, फक्त राहुल भैयाला तुम्ही आगे बढ़वा, बाकीच बघतो आम्ही. पण अजित दादा, तुम्ही मध्यंतरी पत्रकाराला खासगी गप्पा मारताना सांगितलं की तुम्ही सरकार बनवायच्या अगोदर 8-8 दिवस कशा पद्धतीनं वेश बदलून, नाव बदलून तुम्ही दिल्लीला त्या ठिकाणी मुजरा करायला जात होता. अहो 8-10 वेळेला तुम्ही तिथं गेला
आणि तुम्ही ठरवून पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलाय. 2 मेचा काळ आम्हाला अमोलदादा कोल्हे मला चांगला आठवतोय. पवार साहेबांनी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी आम्ही राजीनामा पवार साहेबांनी माघारी घ्यायचं म्हणून आंदोलन सुरू केलं. त्यावेळेला आम्हाला धमक्या दिल्या, आंदोलन करू नका म्हणून सांगितलं. सुप्रियाताईला बोलू दिलं नाही. मी बोलताना तर मला तर तो खाली बस, माईकच हिसकाळून घ्यायचे, बारीक होशील. आम्हाला त्यावेळेला वाटलं दादा हे सगळं काळजीपुटी करतायत, पवार साहेबांच्या गर्दी जास्त आहे. पण आता दादा तुमच्या कृतीतून आम्हाला कळलं की तुम्हाला पवार साहेबाला रिटायर करून पवार साहेबाचा पक्ष त्या मोदी शहाच्या दावणीला बांधायचा होता. तुमच्या मनात चांगलं नव्हतं. तुम्ही गुलाबी जॅकेट घातलं नाही. तुम्ही गुलाबी जॅकेट हे दिल्लीवाल्याच्या गुलाबीचं जॅकेट घातलंय. आज पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलेलं असताना तुम्ही पवार साहेबाला फसवलं आणि आज तुम्हाला चुकीचा तुमचा पश्चाताप जर होत असेल तर महाराष्ट्राला सांगा एकदा, कुणाच्या सांगण्यावर सुप्रियाताईच्या विरोधात तुम्ही सुनेत्राताईच्या उमेदवारी त्या ठिकाणी भरली हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. रायगडवाल्यांनी तुम्हाला सांगितलं उभा करा का बीडवाला म्हणला का भंडारा गोंदियावाला म्हणला का ते गुजरातचे रंगाबिल्ला म्हणले हे महाराष्ट्राला एकदा सांगा. महाराष्ट्राला हे ऐकायचंय. अहो पवार साहेबांसोबत अमोलदादा कोल्हे राहिले. काय म्हणाले तुम्ही अमोलदादा कोल्हेला? बघतोच कसा निवडून येतो. बघा खाली येऊन वर बघा, गडी आमचा हिरोच आहे, आले निवडून. पण दादा तुम्ही अमोल दादा कोल्हे कसा निवडून येतो हे बघतो म्हणण्यापेक्षा तुम्ही जर म्हणाला असतात की माझ्या पुणे जिल्ह्यातला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प तू कसा गुजरातला नेतो तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. कारण त्या पुणे जिल्ह्यातल्या वेदांता फॉक्सकॉनच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रामध्ये 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती. आमच्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती. तो प्रकल्प तुम्ही उचलला गुजरातला घेऊन गेले. टाटा एअरबसचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले. सॅफ्रॉनचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले. हिऱ्याचा व्यापार गुजरातला, रिझर्व्ह बँकेचं ऑफिस गुजरातला, सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला, काल परवा महेंद्राचा त्या ठिकाणी 25,000 कोटीचा प्रकल्प नाशिकचा इलेक्ट्रिक कारचा ते देखील गुजरातला चाललाय. अरे मग सगळं जर गुजरातला घेऊन जाणार असाल तर महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. मत मागायला देखील या महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाहीये, लक्षात ठेवा. काय चाललंय? तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा, आमचं काही म्हणणं नाही. अमोलदादा हा आपल्यासाठी राजकारणाचा विषय नाही. पण गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा. आज मागच्या 1.5 वर्षात जेव्हापासून हे गद्दार सरकार सत्तेवर आलंय तेव्हापासून आपल्या महाराष्ट्रातले 5,98,000 युवकांना नोकरी मिळणारे प्रकल्प हे 17 प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले. त्या 5,98,000 घराची चूल पेटणार होती, त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं पाप तुम्ही केलंय. आणि आज तुम्हाला काय अधिकार आहे महाराष्ट्रामध्ये मत मागायचा? तुम्हाला काय अधिकार आहे? म्हणून मित्रांनो, ह्यांनी जे तोडाफोडीचं राजकारण केलंय, ह्यांनी जे पक्ष चोरायचं राजकारण केलंय, आदरणीय पवार साहेबांचा पक्ष चोरला, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष चोरला, यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. आता ह्यांनी सुरू केलं, मराठा ओबीसी वाद लावला, फायदा झाला नाही. आता यांनी हिंदू मुस्लिम वाद लावायला सुरुवात केली. एक ते कोकणातलं ते 4 आणे 1.5 फुटाचं ते अमोलदादा म्हणतंय की मनोज जरांगे पाटील हे आधुनिक बॅरिस्टर चिन्ह आहे. ठीक आहे, मनोज जरांगे पाटलाची मागणी आहे आरक्षणाची, ते द्यायचं का नाही ते सर्वस्वी अधिकार मायबाप जनतेचा आहे, सरकारचा आहे. सरकारने ते ठरवावं आरक्षण द्यावं का नाही. पण एखाद्या समाजाचं आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही जर बॅरिस्टर जिन्हासोबत त्यांची तुलना करत असाल तर याचा काय अर्थ आहे? काय तर म्हणले त्यांच्या आरक्षणाचा आंदोलनाचा मुसलमानांना फायदा झाला. अरे जर मुसलमानांना फायदा झाला तर त्यात बिघडलं काय? कारण जरांगे पाटलाचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे, जे 18 पगड जातीला घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. पण ह्या 1.5 फुटाचं हिंदुत्व, याच्या उंची एवढा त्याचा मेंदू आहे, याचं हिंदुत्व हे अनाजी पंत आणि रघुनाथ कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं हिंदुत्व आहे. याचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व नाही. आज जो हे याच्या तोंडाचे शब्द आहेत
तोंड जरी ह्या 1.5 फुटाचं असलं 4 आण्याचं, तरी याच्यामध्ये त्या ठिकाणी याचं तोंड जरी याचं असलं तर शब्द मात्र देवेंद्र फडणवीसाचे हे शब्द बोलतोय. आज महाराष्ट्रामध्ये नाचवायचं काम चाललंय. तुम्हाला काय हिंदू मुस्लिमची दंगल काढवायची? तुम्ही विशालगडाला तो प्रयत्न केला, गजापूरच्या मस्जिदीवर त्या ठिकाणी दगडफेक झाली. मला अभिमान आहे की ज्या वेळेला विशालगडमध्ये घटना घडली गजापूरला, त्या घटनेचा सगळ्यात अगोदर येऊन निषेध जर कुणी केला असाल तर तो तुमचे आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी केला. पवार साहेबांची भूमिका आहे सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जायची. मित्रांनो, जे जातीपातीचं राजकारण करतायत ना, त्यांना आपल्याला एवढंच सांगायचंय, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शरद पवार साहेब ह्या वयात 84व्या वर्षात फिरतात. काय गरज आहे पवार साहेबाला फिरायची? त्यांना काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचंय? त्यांना काय मोठ्या पदावर त्या ठिकाणी साहेबाला जायचंय? पण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार जर जगला पाहिजे म्हणून आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी लढतायत. अहो, हे दिल्लीवाले कुणाला घेरतायत? तो गुजरातचा तडीपार येऊन पवार साहेबाला म्हणतो की शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत. अरे तडीपार, तुम्ही देवेंद्र फडणवीसांनी 71,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप कुणावर केला? कुणावर केला देवेंद्र फडणवीसांनी? कुणावर केला तुम्हाला माहित नाही? कुणावर केला? ते आज कुठे आहेत? ते आज यांचे उपमुख्यमंत्री जे छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये होते, ते ह्यांचे मंत्री, ज्या प्रफुल्ल पटेलचे CJAवचे 2 मजले ईडीने सील केले, ते प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेचे खासदार, म्हणजे जे ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणत होते 2014ला, त्या ना खाऊंगा ना खाने दूंगाचं राहुल भैया असं झालंय, वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, सिक्कों की छनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. आज सगळे भ्रष्टाचारी ह्यांच्याकडे आहेत. म्हणून मित्रांनो, आपल्याला अमोलदादांचं, राहुल भैयाचं आणि आदरणीय ताईंचं ऐकायचंय. मी जास्तीचं बोलणार नाही, पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या खेकड्याचं पार्सल परत झाडी डोंगर हटील बघायला पाठवायचंय आणि परत इथून राहुल भैयाच्या पाठीमाग आपल्याला त्या ठिकाणी ताकद उभी करायची आहे. आणि हे करत असताना आपल्या सगळ्याला पैशाचा आमिष येईल, ताकदीचा वापर होईल. आमचा बिक्कट सांगत असतो काही ना काही पोलिसाचं त्याच्या मागे चालूच असते, प्रशांतच्या मागे चालूच असते. पण मी जे जे आमच्या कार्यकर्त्याला त्रास देत आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्याला इथून सांगतो, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. अरे गद्दारो, तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा. त्यामुळे आता इथून पुढे आमच्या कार्यकर्त्याच्या कुणी नादाला लागू नका. आणि सुप्रियाताई आणि अमोलदादाला सांगा, हे पार्सल ठेकड्याचं तुम्ही परत पाठवणार आहेत का? एवढा कमी आवाज इकडची आपलीच आहेत का? इकडून आवाज निघा नाही बाहेर. पाठवणार आहेत का? ते खेकड्याच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत असा आवाज आला पाहिजे. पाठवणार का? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय? शरद पवार साहब तुम आगे बढ़ो. अरे देश का नेता कैसा हो? सुप्रिया ताई तुम आगे बढ़ो. जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो. अमोल दादा तुम आगे बढ़ो. कहो दिल से, कहो दिल से. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद महबूब भाई. यानंतर या भूमपरंडा वाशी मतदारसंघाचे विकासाचे महामेरू, ज्यांनी या मतदारसंघामध्ये ताई हरित क्रांती निर्माण केली, परंतु तरी सुद्धा निष्ठा आणि प्रामाणिकपणाचे एक ज्वलंत उदाहरण
ज्यांनी आदरणीय पवार साहेब एकाएकी पडलेले असताना सुद्धा राहुल भैयांनी मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची बैठक घेऊन या ठिकाणी पवार साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहण्याचं या ठिकाणी निश्चित केलं. ते आतापर्यंत ते पवार साहेबांच्या पाठीशी आहेत. ताई, मी आपल्याला एक विनंती करतो, या ठिकाणच्या सर्व नागरिकांच्या जनतेच्या साक्षीनं आपल्याला एक विनंती करतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यालाच नव्हे तर या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा हा महामेरू आहे. तुम्ही फक्त उमेदवारी द्या, निवडून आणायची जबाबदारी आमची आहे. पवार साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 185 महाविकास आघाडीचं येणार आहे. त्या 185 मध्ये 100% नाही 1001% आमचे राहुल भैया मोठे असणार आहेत. ताई, या ठिकाणी मी आपल्या राहुल भैयांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे खासदार, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, दुसरे संसदरत्न अमोलजी कोल्हे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे तरुणांचे आशास्थान महबूब शेख साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब, जिल्हा अध्यक्ष दुधगावकर साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रतापसिंह पाटील साहेब, मतदारसंघातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण कार्यकर्ते, 2:30 वाजल्यापासून आपण सर्व लोक या ठिकाणी बसलेले आहात. त्यामुळे मी जास्त वेळ आपला या ठिकाणी घेणार नाही. आपल्याला ताईंचं भाषण ऐकायचंय, आपल्याला अमोलदादांचं भाषण ऐकायचंय. सुरुवातीला समोर बसलेल्या मतदारसंघातल्या लोकांचं झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण 81,000ची लीड आपल्याला या ठिकाणी उमेदवाराला दिली. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आपल्या मतदारसंघामध्ये ताई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब गट, शिवसेना, उद्धव ठाकरे साहेब गट आणि काँग्रेस, ह्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक नैसर्गिक युती निर्माण झालेली आहे आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित आल्यामुळे आपला हा विजय या ठिकाणी झालेला आहे. आपण पाहिलं तर माझे वडील कैलासवासी महारुद्र मोठे बाप्पा हे 1985 साली पहिल्यांदा या मतदारसंघामध्ये निवडून आले. त्यावेळेस येस काँग्रेसच्या माध्यमातून, पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं. त्यानंतर 1990 साली पहिल्यांपर्यंत दुसऱ्यांदा आपण या ठिकाणी संधी दिली. 1995 साली या ठिकाणी त्यांचं निधन झालं. त्यावेळेस मी कॉलेजला होतो. त्यांचं निधन झाल्यानंतर मला हळूहळू सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये यावं लागलं आणि 10 वर्ष मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत होतो. 2004 साली 28व्या वर्षी आदरणीय पवार साहेबांनी मला पहिल्यांदा तिकीट दिलं आणि या सर्व जनतेनं मला आशीर्वाद दिला. त्यामुळे मी 2004 साली या ठिकाणी आमदार होऊ शकलो. आमदार असताना माझं वय कमी होतं. पवार साहेबांचे कार्यकर्ते, माझे वडील यांचे कार्यकर्ते ज्येष्ठ होते. त्या ज्येष्ठ लोकांनी मला त्या ठिकाणी सांभाळून घेतलं, मला साथ दिली. त्यानंतर तरुणांना एकत्रितपणे आपण या ठिकाणी घेऊन राजकारण केलं. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन राजकारण केलं आणि म्हणून 3 वेळेस आमदार होण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळाली. त्या काळामध्ये आपल्या मतदारसंघानं शिक्षणाचं क्षेत्र वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला. ताई पवार साहेबांच्या हस्ते सीना कोळेगाव धरणाचं त्या काळामध्ये भूमिपूजन झालेलं होतं. ह्या प्रकल्पाची किंमत त्यावेळेस 500 कोटी रुपये होती आणि तो प्रकल्प पुढे माझ्या कार्यकाळामध्ये आपण तो पूर्ण केला.
शिराळा उपसा सिंचन पूर्ण केला, आनाळा उपसा सिंचन पूर्ण केला, सोनगिरीचा तलाव पूर्ण केला, पिंपळगाव लिंगीचा तलाव पूर्ण केला, 10 ते 15 स्टोरेज टँक आपण आपल्या मतदारसंघामध्ये त्या काळामध्ये पूर्ण केले. एमएसबीच्या बद्दल आपण 10 ते 15 एमएसबी आपल्या मतदारसंघामध्ये पूर्ण केले. शासकीय बिल्डिंग असेल, प्रशासकीय बिल्डिंग असेल, आपण मतदारसंघामध्ये त्या काळामध्ये काम केलं. ह्या 5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये एक तरी नवीन पाझर तलाव स्टोरेज टँक झालेला आहे का? झालेला असला तर मला सांगा. एक तरी 33 केवी झालेला आहे का? एक तरी प्रशासकीय इमारत झालेली आहे का? आरोग्य खात्याचं मंत्रीपद तानाजी सावंत यांच्याकडे आहे, परंतु तुम्ही आजारी पडल्यावर आपण केलेल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होतात का? तानाजी सावंतनी केलेल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होता? त्याचा दवाखाना आपण बघितलाय का अजून? असला तर दाखवा मला. प्रत्येक वेळेस आल्यानंतर 100 खाटाचा दवाखाना केला, 200 खाटाचा दवाखाना केला, परंतु हे सर्व दवाखाने कागदावर आहेत. कारण 5 वर्षाची संधी तुम्हाला जनतेने दिलेली होती, त्या संधीचा तुम्ही फायदा घेतला नाही. 3 वर्ष मंत्रीपद मिळालं नाही म्हणून पुण्याला जाऊन रुसून बसलात तुम्ही. तुम्हाला या ठिकाणी लोकांनी कामं करण्यासाठी निवडून दिलं होतं आणि मंत्रीपद नाही मिळालं म्हणून 3 वर्ष सलग तुम्ही त्या ठिकाणी पुण्याला जाऊन बसलात. कोरोनाच्या काळात सुद्धा मी इथं मतदारसंघामध्ये होतो, परंतु ते पुण्याच्या घरी त्यांच्या राहायचे. एक दिवस सुद्धा कोरोनामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ते आले नाहीत. 15 वर्ष आपण काम केलं. त्या काळामध्ये लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला, परंतु ह्यावेळेस लोकांना आपला पराभव केला, तो स्वीकारला सुद्धा आपण पराभव. लोकांना वाटलं 15 वर्ष झाले, आता सदा बदल करून बघू, दुसऱ्या जिल्ह्यातलं गेटकिन माणसाला एकदा संधी देऊन बघू काय होतंय का. आता लोकांना मला या ठिकाणी विचारायचंय, 5 वर्षामध्ये ह्या निवडून दिलेल्या आमदारांनी काय दिवे लावले, कोणतं काम त्या ठिकाणी केलं. आणि हे करत असताना आपल्याला आपल्या काम करण्याची पद्धत आणि निवडून दिलेल्या पालकमंत्र्यांनी केल्याची पद्धत सगळ्या जनतेला या ठिकाणी माहिती झालेली आहे. विरोधी पक्षाचं जबाबदारी आपल्यावर पडली. आमदार नाही, माझे आमदार म्हणून आपण काम केलं. पीक विम्याचा प्रश्न सोडवला, दुधाचा दर वाढला पाहिजे म्हणून आपण आंदोलन केलं. या ठिकाणी सोयाबीनच्या रेट संदर्भातलं आंदोलन केलं. कांद्याचा भाव आपल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे म्हणून आपण आंदोलन केलं. विरोधी पक्षाचं काम आपण या ठिकाणी केलं. 15 वर्षामध्ये आपला जो प्रशासकीय अनुभव होता त्या जोरावर सत्ता नसताना सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम आपण ह्या 5 वर्षामध्ये केलं. त्यांना आधार देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. परंतु ज्यांना आपण निवडून दिलं त्यांना त्यांचे उद्योगधंदे सांभाळायचे होते, कारखाने सांभाळायचे होते. त्या कारखान्याला आणि उद्योगधंद्याला संरक्षण मिळवण्यासाठी त्यांना आमदार व्हायचंय. परंतु मला या ठिकाणी समोर बसलेल्या जनतेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी संधी देण्याची मी विनंती या ठिकाणी करतो. मराठा आरक्षणाच्या संदर्भात जरांगे पाटील साहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या मतदारसंघातले मी स्वतः आणि आपले कार्यकर्ते सहभागी आहोत. आंतरवलीच्या कार्यक्रमाला आपण गेलेलो होतो, उस्मानाबादच्या कार्यक्रमाला गेलो. परवा उस्मानाबादचा कार्यक्रम झाल्यानंतर मधल्या काळामध्ये परांड्याला वाशीला कार्यक्रम झाला, त्यावेळेस गिरवलीला मी जरांगे पाटील साहेब यांचा सत्कार केला. आणि आमदार असताना 2018 साली मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये मी मागणी त्यावेळेस केलेली आहे. त्यावेळेस हे वातावरण सुरू झालेलं नव्हतं, आरक्षणाची मागणी होती आणि आमदार म्हणून मी जी जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडली. आणि फक्त मराठा आरक्षण नाही तर धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मागणी ऑन रेकॉर्ड केली.
आपण निवडून दिलेले आमदार सुद्धा 5 वर्ष विधानसभेमध्ये 2 वर्ष विधान परिषदेमध्ये आहेत. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी का केली नाही? त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून कधी मागणी केली नाही. मागणी करायचं जाऊ द्या, परंतु बीडला भाषण करताना त्यांनी काय वक्तव्य केलं? आमचं सरकार आलं की मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षणाची खाज लागते. खालच्या पातळीवर बोलण्याची त्यांची सवय आहे. परवा नाईलाजानं जरांगे पाटील साहेबाला ते भेटायला गेले. भेटायला गेल्यावर जरांगे पाटील यांना आपण दैवत समजतो, त्यांना आपण आवाजावा बोलतो, मनोज दादा जरांगे पाटील म्हणतो. परंतु तानाजी सावंत त्यांना भेटायला गेल्यानंतर मनोज दादा जरांगे बद्दल त्यांनी एकेरी उल्लेख त्याच्या इथं जाऊन केला. ह्याच्यावरनं ह्यांची पैशाची मस्ती किती आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आपल्याला या ठिकाणी आदरणीय सुप्रियाताईंबद्दल वैशालीने सर्व त्यांची काम करण्याची पद्धत सांगितलेली आहे. सुप्रियाताईमुळं आपल्या मतदारसंघातल्या महिलांना बचत गटाची ओळख झाली आणि बचत गटाची स्थापना आपण करायला सुरुवात केली. त्या काळामध्ये त्यांना बँकेचं लोन असेल, त्यांना इतर मदत असेल, हे सुप्रियाताईंच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी 10-15 वर्षापासून करतोय. आज अमोलदादा या ठिकाणी आलेले आहेत. तरुणांमध्ये, ज्येष्ठांमध्ये एक त्यांच्याबद्दलचं आकर्षण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि अशा नेत्यांची भाषणं आपल्याला या ठिकाणी ऐकायचे. तानाजी सावंत यांच्यावर इलेक्शन लागल्यावर त्यांच्या सर्व गोष्टी आपण काढणारच आहोत. अँब्युलन्स 6,000 कोटीचा घोटाळा, आरोग्य खात्याचा 2,000 कोटीचा घोटाळा, परवा कंत्राटी कामगार आलेला घोटाळा. एवढंच नाही तर पंढरपूरच्या वारीला 15 लाख लोकांची तपासणी करून देवाच्या नावावर सुद्धा पैसे खाणाऱ्या माणसावर आपण इलेक्शन मध्ये बोलू. परंतु परवा 2-4 दिवसापूर्वी एक भाषण झालं. त्यांनी खालच्या पातळीमध्ये जाऊन टीका केली. त्यांना नेहमीच सवय, आपल्यावर ते संस्कार नाहीत. त्यांनी सांगितलं, मला जर कुणी चिमटा काढला तर मी त्याला चिमटा काढत नाही, त्याला डायरेक्ट घोडा लावतो म्हणाला. मला या ठिकाणी सांगायचंय, अरे बाबा, 1 वर्षात उजनी धरणाचं पाणी तू मतदारसंघामध्ये आणणं गरजेचं होतं. 5 वर्ष झालं तू मतदारसंघामध्ये ते पाणी आणू शकला नाहीस. त्याच वेळेस तू मतदारसंघाला त्या ठिकाणी घोडा लावलेला आहे. म्हणून लोकसभेमध्ये सुद्धा लोकांनी बी तुला या ठिकाणी 81,000चा घोडा लावलाय आणि विधानसभेला 1 लाखाच्या वर घोडा लावल्याशिवाय आपण राहायचं नाही. खालच्या भाषेत बोलण्याची आपली संस्कृती नाही, परंतु एखाद्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आपल्याला बोलावं लागतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, राहुलजी गांधी आणि आपण सर्व नेते मंडळी भविष्यामध्ये या मतदारसंघाचा जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाच्या मागे, महाविकास आघाडीच्या मागे आम्ही या ठिकाणी सर्व मतदारसंघातील जनता या ठिकाणी ठामपणे उभा राहणार आहोत. कारण उद्धव ठाकरेचं मतदान, त्यांच्या पक्षाचं मतदान, आपल्या पक्षाचं मतदान आणि काँग्रेसच्या पक्षाच्या मतदानामुळे आपण 81,000पर्यंत या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. त्यामुळे जे काही ज्येष्ठ लोक निर्णय घेतील त्या निर्णयाला नक्की आम्ही या ठिकाणी पाठिंबा देणार आहोत. विधानसभेला काय होईल ते होईल, परंतु महबूबबाईंनी जे सांगितलेलं आहे की आपलं हे खेकड्याचं आणि हापकींचं पार्सल बाहेर पाठवल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही, हा निर्णय मात्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, उद्धव ठाकरे साहेबांचे सर्व कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे, जास्त या ठिकाणी न बोलता 2:30 वाजल्यापासून ताई सर्व मंडळी या ठिकाणी आपली या ठिकाणी वाट पाहत होती, अमोलदादाची वाट पाहत होती आणि आता सुद्धा या ठिकाणी बसलेली आहेत. त्यामुळे मी जास्त वेळ आपला या ठिकाणी घेणार नाही. आपल्या सर्वांचं परत एकदा दुपारपासून इथं शांतपणे थांबल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या ठिकाणी मी अधिक न वेळ घेता आपल्या सर्वांच्या नेत्या, ज्यांनी संसदेमध्ये सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाचा या ठिकाणी प्रश्न संसदेमध्ये मांडून अनेक वेळा संसद रत्न पुरस्कार प्राप्त केला, अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावा. नमस्कार. व्यासपीठावरील अमोलदादा कोल्हे, दादासाहेब पाटील, तात्यासाहेब गोरे, महादेवबाबा खैरे, मधुकर भाऊ मोठे, हनुमंतराव पाटील, दिलीपबाबा घोलप, मच्छेंद्र तात्या कवडे, ॲडव्होकेट संदीप पाटील, राहुल बनसोडे, नसीर शाह, वैशाली मोठे, रणजित मोठे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज आपण सगळे राहुल मोठेंवर प्रेम करणारे लोक आज इथे जमलेले आहेत. कारण राहुल आपल्या सगळ्यांच्याच कुटुंबातला एक लाडका भाऊ आहे आणि नुसता लाडका नाही आहे, सगळ्यात महत्त्व विश्वासू भाऊ आहे. कारण नुसतं लाडकवून उपयोग नसतो. भाऊ कोण असतो? जो आपल्या चांगल्या वाईट काळात आपल्या बहिणीबरोबर उभा राहतो, त्या नात्याला खरी किंमत असते. आता मी माझ्या भावाबद्दल बोलतेय, बाकीच्या कुठे गेला? मी माझ्या भावाबद्दल बोलते, बाकीच्यांचं मी बोलत नाहीये. पण एक गोष्ट खरी आहे की मोठे कुटुंबाचं योगदान आणि या दोघांचं योगदान, या दोघांनी अनेक वर्ष प्रचंड कष्ट करून हा मतदारसंघ बांधला, प्रचंड विकास इथे झाला. गाव वाडी वस्तीपर्यंत जाऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात वैशालीताई आणि राहुल हे अनेक वर्ष समाजकारण या भागात करतात. दुर्दैवाने मागच्या वेळेस अपेक्षित असं यश आलं नाही आणि आधीच्या सगळ्या भाषणांमधून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की राहुल, तुम्ही आमदार झाल्या नसल्यामुळे आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा जी वाहत होती ती कुठेतरी थांबली आहे. आणि हा बदल आपल्याला 2024 मध्ये करावा लागेल. कारण आपल्याला ज्या पद्धतीने बाकीच्या मतदारसंघात कामं होतात त्याच वेगाने आपल्या भूम परांडामध्येही कामं झाली पाहिजे, ही आमची आग्रहाची भूमिका राहील. जरी इलेक्शनमध्ये अपयश आलं असलं तरी वैशाली आणि राहुल एक दिवसाचीही त्यांनी सुट्टी घेतलेली नाही. अमोलदादा, मी तुम्हाला सांगते, मला अजूनही आठवतं, हे दोघं वयाने लहान आहेत पण अतिशय संवेदनशील आहेत. जरी अपयश आलं असलं तरी त्या अपयशावर, त्यांच्या दुःखावर मात करून इलेक्शनच्या दुसऱ्या दिवसापासून हे दोघंही कामाला लागलेले आहेत. ही आपल्या सगळ्यांसाठी एक शिकण्यासारखी आणि अभिमानाची गोष्ट आहे. वैशाली बरोबर तर मी अनेक वर्ष फार जवळून काम पाहिलेलं, अतिशय नियोजनबद्ध. म्हणजे मला अगदी मोह होत होता की जर खरंच आरक्षणाचं बिल आलंच आणि भूम परांड्यामध्ये जर आरक्षण पडलंच तर माझ्याकडे एक तगडा कॅन्डिडेट महिला आहे इथे. मी काय घरात भांडण लावायला नाही आले हा, की दोघांपैकी कुणालाही तिकीट मिळालं
तरी मला एका गोष्टीची गॅरंटी आहे की दोघं अतिशय उत्तम काम करतील. जेवढं काम राहुल करतो त्याच्या बरोबरीने एक अर्धांगिनी आदर्श कशी असावी तर ती वैशालीसारखी असावी, हे मी फार जवळून त्या दोघांचं काम पाहिजे. आणि अतिशय उत्तम आई, उत्तम लेक, उत्तम बायको, प्रत्येक नाते जपण्याचं काम कोणी इतके वर्ष जबाबदारीने केलं. आदर्श सून म्हणजे वैशाली मोठ्याचं एक अतिशय उदाहरण. मी यशस्विनीत अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. बचत गटामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये गाव नाही घरामध्ये जाऊन प्रत्येक महिलेच्या सुखदुःखात जर कोणी वेळ दिला असेल आणि तिला आधार द्यायचं काम या भागात केलं असेल तर ते वैशालीने केलं, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि वैशालीचं नातं माझं माहेर आणि सासर दोन्हीकडून आहे. आदरणीय पवार साहेबांबरोबर अनेक वर्ष प्रेमाचं नातं त्यांचं माहेरी आहे आणि सासरी आहे. त्याच्यामुळे मी त्यांना इतके वर्ष जवळून पाहिलेलं आहे वैशालीला. आणि खरंच गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी जो काही संघर्ष केला त्या संघर्षाला आता पूर्ण विराम देऊन यशाला सुरुवात लवकरच होणार आहे, हे आम्ही आणि अमोलदादा इथे सांगायला आलेलो. कारण यश हे इलेक्शनमध्ये येतं आणि जातं, पण त्याचबरोबर या भागात चांगलं काम झालं पाहिजे. म्हणजे मगाशी एका शेतकऱ्यांनी मला पत्र दिलं आणि त्यांनी माझ्याकडे अशी मागणी केली की ठिबक तुषार वितरक संघटना परांड्याने प्रधानमंत्री ठिबक सिंचन अनुदान हे मिळत नाही. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का कुठलीही स्कीम ही हे सरकार म्हणजे एकदम जुमलेबाज सरकार आहे. त्यांना आवडत नाही मी जेव्हा जुमलेबाज म्हणते, पण मी त्यांच्यासारखे खोटे आरोप करत नाही. तुम्ही मला सांगा 15 लाख रुपयाचा शब्द दिला होता की नाही? आले का? तुम्हाला दुप्पट पैसे मिळणार, खर्च झाल्यानंतर दुप्पट पैसे शेतकऱ्याला देणार, मिळाले का? हमी भाव दुधाला